हॅलो मैत्रिणींनो, हा व्हिडिओ अगोदरच्या दिवशीचा म्हणजे बैलपोळ्या दिवशीचा आहे. त्या दिवशी मी या बैलांची पूजा केली होती आणि नैवेद्य दाखवला होता आणि ह्या प्रकारे मी जेवण बनवलं होतं. तर मी जेवणात बनवलं होतं खीर शेवाळ्यांची आणि आमटी बनवली होती आणि पुरणाची पोळी बनवली होती आणि थोडेसे भजे पण बनवले होते आणि अशा प्रकारे मी जेवण हे बनवलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी बघा, मी सकाळी मी या झाडाजवळ आली होती. हे झाड मी 15 दिवस अगोदर लावलं होतं जास्वंदाचं आणि त्याला आता बऱ्यापैकी पानं पण आले आहेत आणि एक कळी पण दिसत आहे मला छोटीशी. नंतर मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही याला फुल येईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. थोडंसं बाहेरचं वातावरण बघा कसं दिसत आहे माझ्याकडे. आता मी पहिले उठून झाडून काढलं आहे, कारण कालचा खूप पसारा आणि घाण पडली होती. त्याच्यामुळे मी पहिले सगळं स्वच्छ केलं, घरही झाडून काढले आहेत. नंतर माझ्यासमोरचा जो हा पोर्च आहे तोही मी झाडून आता स्वच्छ करत आहे. चहा ठेवला माझ्यासाठी आणि नंतर चहा घेतल्यानंतर मी लगेच पोछा मारायला घेतला आहे आणि मी पूर्ण घर आपलं असं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, कारण सगळ्या घरामध्ये घाण कचरा हे झालेलं होतं झाडून. आता नंतर मी पुसून घेतले आहे, कारण माझी मुलं सध्या झोपलेली आहेत आणि नंतर मी पटकन आंघोळ पण करून घेईन. आंघोळही झाली आहे आणि आता माझे कपडेही धुणं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, ही सगळी माझी बाहेरची कामं झाली. नंतर मी साबुदाणा भिजवला होता, त्याची मी ही उसळ बनवली आहे. शेंगदाणे बघा कशी मोकळी अशी उसळ झालेली आहे. सकाळीचे कॉर्पोरेशनकडून लोक, कारण खूप मच्छर झालेले आहेत त्यामुळे. नंतर मी साबुदाणा वाचला होता थोडासा, त्याच्यात आलू वगैरे टाकून मी असा गोळा बनवून ठेवला आहे आणि मी याचे आता साबुदाणा वडे बनवणार आहे. बघा किती छान बनत आहे. हे बघा, मी आता याचे पहिले गोळे बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये तिखट, जिरं, मीठ असं सगळं टाकून मी पीठ मळून घेतलं आहे. नंतर त्याचे असे छोटे असे गोळे बनवले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे मी सगळे बनवून घेतले आहेत. नंतर एका साईडला तेल पण मी गरम करायला ठेवलं आहे आणि बघा अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे आणि मी आता या तेलामध्ये हे असे एक करून सोडणार आहे आणि बघा अशा प्रकारे मी हे तळून घेणार आहे सगळे. आता एक करून मी हे सगळे साबुदाण्याचे वडे तळून घेतलेले आहेत आणि बघा प्लेटमध्ये दाखवत आहे तुम्हाला कशा दिसत आहे. नंतर मी चपात्या बनवून घेतल्या आहे त्याच्यानंतर लगेचच, आणि इकडे चपात्या झाल्या आहेत आणि मी भेंडीची भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे. नंतर संध्याकाळी आमच्या इकडे तान्ह्यापोळ्याची डेकोरेशन चालू होणार होतं आणि ते चालू आहे. प्रकारे आमच्या इथं हा तान्हापोळा भरलेला आहे. बघा मुलगी किती नटून थटून आपले नंदी घेऊन आलेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत सगळे. आणि आमच्या बाजूच्या बिल्डिंगचे आणि आमच्या दोन्ही बिल्डिंगचे मुलं तिथं आलेले आहेत. असं वाटलं नव्हतं की इतकी मुलं येणार आहेत तिथं आणि इतकी गर्दी होणार आहे मुलांची. आपली नंदी आणि हे बघा माझा शौर्य आला आहे नंदी घेऊन आणि डान्सही करत आहे. मी त्याला ओवाळत आहे त्याच्या नंदीला. बघा किती छान डेकोरेशन करून दिलं आहे मी, आणि तो फक्त डान्स करत होता. नंदी आलेला आहे छोटासा, बघा किती छान सजवलं आहे. आणि हा बघा आणखी एक आला आहे. एक करून खूपच नंदी आले आणि सगळ्यांना आम्ही ओवाळलं. तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे एक करून नंदी आले आणि मी सगळ्यांना ओवाळलं. नंतर आम्ही मारबत बघायलाही गेलो होतो, तो व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला ठीक आहे, बाय. लाईक सबस्क्राईब.